नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराळे आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून। सध्या भारतामध्ये 9 आणि 10 सप्टेंबर 2023च्या दरम्यान G20 परिषद आयोजित केली आहे। हे सर G20 परिषद का होय, हे कायच्यासाठी ऑर्गनाइज करते आणि याचा उद्देश काय आहे, तर लक्ष द्या। बऱ्याचशा लोकांना G20 परिषदेबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे। जगातल्या विकसित आणि विकसनशील देशांची एक संघटना आहे जी G20 ची जर बेरीज केली तर जगाच्या एकूण जीडीपी पैकी 75% जीडीपी यायनच व्यापला आहे। म्हणजे जगातले 20 देश घेतले तर यायनं जगातल्या एकूण इकॉनॉमी पैकी 75% इकॉनॉमी म्हणजे पैसा यायच्या पाशी आहे। ठीक आहे, अशा 20 देशाची ही संघटना आहे। त्याच्यात 10 देश विकसनशील आहे, म्हणजे सध्याचे डेव्हलपिंग कंट्री आहे, सध्या डेव्हलपमेंट चालू आहे, आणि 10 डेव्हलप कंट्री आहे, आणि 2 मोठ्या इंटरनॅशनल संस्था आहे जशी युरोपियन युनियन, आणि यावर्षी नरेंद्र मोदी साहेबांनी त्या संस्थेत म्हणजे त्या G20 मध्ये अजून एक संघटना ऍड केली, आफ्रिकन युनियन। आता आफ्रिकन युनियन मध्ये बरेचसे देश येते, तेही त्याच्यात यावर्षी सहभागी होणार आहे। बऱ्याचशा लोकांना हे जे भारतात ठीक आहे इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे, तर सहजी G20चं ठीक आहे होस्टिंग पद म्हणजे जे देश आयोजित करणार आहे ते भारताला सहजासहजी भेटत नाही, कारण भारताला अजूनही बाकीच्या देशातले लोक असे समजते का याची आयोजन करण्याची क्षमता आहे का नाही आहे। कारण आपल्या देशात 140 कोटी लोकसंख्येचा देश, आपण एक ऑलिम्पिक ऑर्गनाइज नाही करू शकून राहिलो, तर म्हणून आपली तशी लायकी ठरवते। पण सध्या भारत जगातली 5वी इकॉनॉमी आहे, आम्ही अशा कॉन्फरन्स आयोजित करू शकतो, कारण अशा कॉन्फरन्स ठीक आहे आयोजित करण्यासाठी करोडो रुपयाचा खर्च लागते। कारण G20 ची जे कॉन्फरन्स आता आपण घेतली आहे याच्या अगोदर भारतातल्या 60 वेगवेगळ्या शहरामध्ये जवळपास ठीक आहे 100 ते 125 कॉन्फरन्स झाल्या, म्हणजे 60 जशी आता आमच्या नागपूरला मागं G20 ची कॉन्फरन्स झाली, तर काही कॉलेज लेवलवर, काही युनिव्हर्सिटी लेवलवर, काही टेक्नॉलॉजी बेसिसवर म्हणजे काही टेक्नॉलॉजीशीच निगडीत G20 चे काही लोक येते आणि तिथं चर्चा करते वेगवेगळ्या विषयावर। मग आता टेक्नॉलॉजीची G20 ची टेक्नॉलॉजीची परिषद राहील, G20 ची एक सोशल राहील, G20 देशातल्या NGO ची एक कॉन्फरन्स राहील। तर अशा वेगवेगळ्या म्हणजे ज्या देशानं त्याचं आयोजन पद स्वीकारलं आहे त्या देशाच्या अनेक शहरात तिथंच वर्षभर ह्या प्रोग्राम चालत राहते। जसं नागपूरला इथून 5-6 महिन्याच्या अगोदर G20 ची कॉन्फरन्स झाली, तर बंद नागपूर सुशोभित करून टाकलं होतं, करोडो रुपये त्याच्यावर उधळले। उदयाले काही विषय नाही, कारण लोकांचाच पैसा आहे, खर्च करा नाही का, ठीक आहे। आणि कैला तर केला, ते सामान बी उचलून नेलं, म्हणजे ते कसं दिलं होतं त्याचं त्याला माहीत। पण मात्र आपल्या देशात G20 परिषद होत आहे, तर ही G20 परिषद आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे का जगाला आपली ताकद दाखवता येते। मग आपली ताकद दाखवताना आपली कमजोर बाजू दिसून नाही पडली पाहिजे, पण जगाला दिसून नाही पडत आहे म्हणजे त्याच्या झोपडपट्ट्या झाकून टाकायच्या, ठीक आहे। भारताची जे गरिबी आहे ते दिसली नाही पाहिजे, त्याच्यासाठी ते झाकून ठेवायचं। तर बाकीच्या लोकांच्या देशाला माहीत आहे का भारत 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे, जागा कमी आहे, ठीक आहे, पॉवर्टी म्हणजे दारिद्र्याचं प्रमाण प्रचंड आहे। तर हे जे आहे ते दिसणार आहे, भलाही तुम्ही दाखवलं नाही तरी न्यूज चॅनलवाले इथून बाहेर देशातले रेकॉर्ड करून नेणार आहे। पण या G20 शिखर परिषदेचा उद्देश काय आहे, तर अनेक देश इथे येते, आणि ही जी संस्था स्थापन झाली ती 26 सप्टेंबर 1999 स्थापन झाली, आणि 2008 पासून ही कंटिन्यू याच्या समिट घेत आहे। आणि या समिटमध्ये जे शेवटली समिट राहते त्या देशाची, त्याच्यात त्या देशाचा पंतप्रधान हा अध्यक्षपदी राहते, आणि बाकीचे जे इतर देशाचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष येते ते तिथं पाहुणे म्हणून येते। आणि या जगाचा शाश्वत विकास झाला पाहिजे। शाश्वत विकास म्हणजे का, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे का सर, तर प्रदूषण विरहित विकास झाला पाहिजे। जगातल्या सर्व देशाले टेक्नॉलॉजी ठीक आहे, म्हणजे आता समजा प्रदूषण गाड्या करते, प्रचंड प्रदूषण, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड सोडते, तर जर एखाद्या ठीक आहे मोठ्या विकसित देशांनी जर टेक्नॉलॉजी तयार केली असेल प्रदूषण कमी करायची, तर ती या इतर देशांमध्ये ठीक आहे ती टेक्नॉलॉजी कमीत कमी पैशात त्यांना गेली पाहिजे, कारण प्रत्येक देशानं प्रदूषण कमी करण्यासाठी आपला स्वतःचा वाटा उचलला पाहिजे। ठीक आहे, असं या संघटनेतून काहीतरी जगाला देता येईल का, या उद्देशानं सस्टेनेबल डेव्हलपमेंट ठीक आहे। मग घन कचऱ्याचं ठीक आहे, म्हणजे जो कचरा आहे ठीक आहे, सगळ्यात मोठी जगाच्या समोर कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था आहे, तर तो कचरा आपल्याला
पुन्हा ठीक आहे वापर करता येते का त्या कचऱ्याचा, किंवा त्या कचऱ्याचा कुठे युटिलाइज करता येते का, याच्यासाठी एखाद्या देशाने टेक्नॉलॉजी काढली असेल तर त्याच्यासाठी एक वेगळी कॉन्फरन्स राहते आणि त्याच्यावर चर्चा घडून आणली जाते आणि ते टेक्नॉलॉजी इतर देशाला वाटून देता येते का याच्यावर चर्चा केली जाते. त्याच्यानंतर या संघटनेचा मूळ उद्देश आहे का जगात इकॉनॉमिकल क्रायसिस निर्माण झाला, ठीक आहे, जगाचा विकास हा आर्थिक बाबतीत सुद्धा सस्टेनेबल व्हायला पाहिजे, आर्थिक वाट्यात सगळे देश सहभागी झाले पाहिजे, या उद्देशानं ही संस्था स्थापन करण्यात आली. याचं यजमानपद यंदा आपल्याकडे आहे, ठीक आहे, आणि हे यंदा आपल्याकडे आहे आणि आपण जगाला याच्यातून एक नवीन संदेश दिला. आता जग सध्या जे जग आहे हे सध्या जग ठीक आहे म्हणजे ते म्हणते का हे जग म्हणजे हे विश्व ठीक आहे किंवा हे ब्रह्मांड किंवा हे ठीक आहे अर्थ हे एक विलेज आहे, ठीक आहे, युनिवर्स इज अ विलेज. आता ते सांगते का हे ब्रह्मांड एक गाव आहे आणि आम्ही लोकांना सांगतो का हे ठीक आहे वसुंधरा वसुदैव कुटुंबकम, ठीक आहे, वसुदैव कुटुंबकम म्हणजे का, तर आम्ही गाव नाही मानत, आम्ही कुटुंब मानतो. आम्ही असं समजतो का या पृथ्वी तलावर जेवढे देश आहेत जेवढे लोक आहे यांच्यासोबत आमचं रक्ताचं नातं आहे. म्हणून आम्ही जगाले आतापर्यंत सांगत सुटलो का वसुदैव कुटुंबकम. तर या G20 परिषदेची टॅगलाईनच आहे वसुदैव कुटुंबकम, ठीक आहे, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर. सगळे लोक एकत्रपणे सोबत जाऊ या पृथ्वीवर सस्टेनेबल विकास करण्यासाठी आणि एक चांगलं फ्युचर घेऊन जाऊ का जे जेणेकरून या भावी पिढीला शाश्वत विकास देईल. मग आता ठीक आहे आता भारतानं याच्यावर जे इंडिया नाव होतं ते चेंज केलं, भारत केलं, चांगली गोष्ट आहे, ठीक आहे, भारत करण, पण कायच्यावर करण ह्या प्रश्नच आहे. इस्रोच्या तिथं इंडिया आहे, ठीक आहे, मग DRDO ठीक आहे, त्या प्रत्येक संस्थेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कुठं नाही इंडिया कुठला, BCCI मध्ये इंडिया आहे, प्रत्येक संस्थेत इंडिया घुसून आहे. मग आता तो कुठून काढायचा नाही का. आता लक्ष द्या G20 परिषदेची स्थापना झाली 26 सप्टेंबर 1999. याच्या रेग्युलर समिट ठीक आहे 2008 पासून कोरोनाच्याच काळात फक्त झाल्या नाही, ठीक आहे, तर त्या ऑनलाईन झाल्या. तर 2008ले G20च्या समिट पहिल्यांदा भरली होती. याचा उद्देश आहे शाश्वत विकास, निरंतर विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, याच्यासाठी ही समिट भरण्यात येते. या संस्थेचा मूळ उद्देश आहे या जगामध्ये इकॉनॉमिकल आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी निर्माण झाली पाहिजे. कारण देशामध्ये आपशी चर्चा झाली तर एकामेकाच्या मालाची देवाणघेवाण, चांगल्या उद्योगधंद्यास भरभराटीच वाढण, याच्यासाठी इकडल्या वस्तू तिकडं तिकडल्या वस्तू इकडं, ठीक आहे, म्हणजे कमीत कमी त्या देशांनी आपल्या मालावर इम्पोर्ट ड्युटी कमी करावी जेणेकरून एक्सपोर्ट इम्पोर्ट चांगलं होईल. आणि क्लायमेट चेंज हे पृथ्वीचं जे तापमान वाढत आहे, ठीक आहे, आणि निसर्गात जे ड्राफ्टिक चेंज होत आहे याच्यावर चर्चा करून एकत्रपणे काय सोल्युशन काढता येईल याच्यासाठी G20 परिषद काम करते. हे तीन मूळ उद्देश आहे. 19 देश इंडिव्हिज्युअली सहभागी आहे आणि एक संघटना होती युरोपियन युनियन, अशी 20 लोकांची संघटना होती. यावर्षी आफ्रिकन युनियनले त्याच्यात ठीक आहे संधी दिली. आता भारतानं हे यजमानपद स्वीकारलाय. भारतानं दिल्लीले मोठा मंडप उभारला आहे, त्याला भारत मंडपम नाव दिलं आणि या भारत मंडपम मध्ये जगातले 40 देशाचे ठीक आहे प्रतिनिधी म्हणजे 40 देशाचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, ठीक आहे, त्याच्यानंतर 9 इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय संघटना तिथं सहभागी होणार आहे, ठीक आहे, त्याच्या NGO असं म्हणण्यात आले का NGO आणि 2 इंटरनॅशनल मोठ्या संघटना युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन सहभागी होणार आहे. आणि ठीक आहे शेवटल्या दिवशी दिल्ली घोषणापत्र म्हणजे जिथं असलं. आता मागच्या वर्षीची बालीले कॉन्फरन्स होती, इंडोनेशियाच्या बाली नावाच्या बेटावर कॉन्फरन्स होती, तर तिथून बाली घोषणापत्र निघालं होतं. आता आपल्या दिल्लीहून दिल्ली घोषणापत्र निघन, पण याच्या शाश्वत विकास ठीक आहे इकॉनॉमिकल अँड फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी तर चर्चा होईनच, पण त्या घोषणापत्रात ठीक आहे जो मेन माणूस आहे ज्याच्याकडे हे आयोजन आहे ते नियोजन आयोगाचे जे पहिले ठीक आहे उपाध्यक्ष होते, ठीक आहे, किंवा CEO होते, ठीक आहे, अमिताभ कांत याच्याकडे काम दिलं आहे. आणि अमिताभ कांत हे G20चे शेर्पा आहे आणि यानं आता एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात ठीक आहे बालीच्या परिषदेमध्ये युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू होतं, त्याच्यात बालीची कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यात जगाच्या पाठीवर 2 गट पडले होते. युरोपियन युनियन आणि अमेरिका एका बाजूला होता आणि रशियाच्या बाजूने काही देश होते, पण भारतानं मात्र दोन्ही तबल्यावर हात ठेवला होता. मग इधर भी नाही मग उधर भी नाही, जमा तो दोन्ही का तबला बजातो. तर त्याच्यामुळे भारतात असं गट पडन का म्हणून हे भैसबाजीच नाही झाली पाहिजे.
म्हणून आता रशियाचे पंतप्रधान पुतीन या G20च्या शिखर परिषदेला येणार असं ठरलं होतं, पण ऐन वेळेवर त्यांनी कॅन्सल केलं. चायनाचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग हे येणार होते, झी जिनपिंग, तर ते झी जिनपिंगनं वेळेवर कॅन्सल केलं. ठीक आहे. आणि ते ठीक आहे त्या देशाचे ठीक आहे त्या देशाचे एक मंत्री का बहुतेक मला वाटते प्राईम मिनिस्टर पाठवणार आहे. तर आता हे जे कॉन्फरन्स आहे ते ह्या कॉन्फरन्सले लय महत्व आहे जगात. ठीक आहे. आता या दिल्ली घोषणापत्रात सगळ्यात जास्त प्राधान्य ग्लोबल साऊथ म्हणजे साऊथ कल्ल्या देशाकडं म्हणजे भारत आहे. ठीक आहे. भारताच्या बाजूला इकडं ठीक आहे इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, ठीक आहे लोवास, कंबोडिया या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जगाचा बदलावा म्हणून ग्लोबल साऊथ ठीक आहे आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. ही परिषद कॉन्ट्रोवर्शियल नाही झाली पाहिजे म्हणून युक्रेन आणि रशियाचा विवाद बाजूला ठेवून चर्चा करण्यात येणार आहे. चायनाचे राष्ट्राध्यक्ष नाही आले ठीक आहे नाही आले म्हणून जे जो बायडन जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे जे भारतात ठीक आहे 2 दिवसाच्या अगोदरच कॉन्फरन्सचे आले, तर त्याच्यामुळे त्याची नाराजी झाली का इथं चायनाच्या राष्ट्राध्यक्षानं झी जिनपिंगनं यायला पाहिजे होतं, जेणेकरून माहिती त्याच्यासोबत चर्चा झाली असती. कारण या परिषदेच्या व्यतिरिक्त काही ठीक आहे देशाच्या द्विपक्षीय चर्चा होती. द्विपक्षीय म्हणजे 2च देशाच्या राष्ट्राध्यक्षामध्ये त्याचे काही अग्रीमेंट होते तिथं. आणि ही बहुपक्षीय संघटना म्हणजे अनेक देश सहभागी झाले याच्यात. काही तर 2 मोठ्या संस्था ठीक आहे. तर भारतामध्ये ठीक आहे 60 ठिकाणी 200हून अधिक बैठका झाल्या. 40 देशाचे प्रमुख या या ठीक आहे बैठकीमध्ये शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार आहे. 9 अभ्यासगत देश म्हणून त्यांना निमंत्रित केलं आहे आणि 14 आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आता कोणते देश आहे सर, तर ठीक आहे भारत 2023 G20च्या शिखर परिषदेमध्ये ठीक आहे हे एवढे देश आहे. ठीक आहे. अर्जेंटिनाचे प्रेसिडेंट अल्बर्टो ठीक आहे ठीक आहे का आडनाव आहे का याचे खतरनाक. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष, ऑस्ट्रेलियाचे प्राईम मिनिस्टर, ब्राझीलचे प्रेसिडेंट, कॅनडा, चीन, फ्रान्स ठीक आहे हे झी जिनपिंग येणार होते, ते येऊन नाही राहिले. ते एक तिथून मंत्री नाही तर पंतप्रधान पाठवणार आहे. जर्मनीचे चान्सलर येणार आहे. ठीक आहे. भारत तर होस्टच आहे. इंडोनेशियाचे प्रेसिडेंट येणार आहे. इटली, जपान, मेक्सिको ठीक आहे, रिपब्लिक ऑफ कोरिया, साऊथ कोरिया, त्याच्यानंतर रशियाचे अध्यक्ष येणार होते. ठीक आहे ते नाही येणार आहे, पंतप्रधान पाठवणार आहे. सौदी अरेबियाचे किंग येणार आहे. ठीक आहे. साऊथ आफ्रिकेचे प्रेसिडेंट येणार आहे. तुर्की आणि युनायटेड किंगडमचे प्राईम मिनिस्टर ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे आहे. ठीक आहे. आणि त्यांना आपल्या हिंदू होण्याचा प्रचंड ठीक आहे अभिमान आहे. बिलकुल असायला बी पाहिजे. ठीक आहे. कारण ते या भारतातून गेले आणि भारतातून तिथं गेल्याच्या नंतर भारतीय संस्कृती तिथल्या लोकांना समजून सांगते. आणि भारतीय वंशाचा माणूस ठीक आहे इंग्लंड, ग्रेट ब्रिटन सारख्या देशाचा, इंग्लंड, युनायटेड किंगडम सारख्या देशाचा राष्ट्राध्यक्ष होते. अजून का पाहिजे भाऊ. मग आता लक्ष द्या. आता जर तुम्ही पाहिलं तर हे G20 परिषदेत ठीक आहे जगाच्या एकूण GDP पैकी 85% GDP यानं व्यापला आहे. किती टक्के GDP? 85% GDP व्यापला आहे भाऊ. ठीक आहे. आणि 60% ते 70% पॉप्युलेशन आणि एकूण जगातल्या व्यापाराच्या 75% व्यापार या G20 देशाचा आहे. जगाच्या एकूण व्यापाराच्या 75% व्यापार याच्यात ठीक आहे. याच्यात काही देश जे आहे तर याच्यात काही देश लक्ष द्या रे. ठीक आहे. याच्यात काही देश असे आहे ठीक आहे पहा याच्यात काही देश असे आहे का तुम्ही इथं पाहू शकता का काही डेव्हलपिंग कंट्री आहे आणि काही अनडेव्हलप कंट्री आहे. आता लक्ष द्या. काही डेव्हलपिंग कंट्रीमध्ये डेव्हलपिंग कंट्री अमेरिका, इंग्लंड ठीक आहे, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन मधले सगळे देश आले. ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा, फ्रान्स, इटली आणि जर्मनी G8चे देश आहे. आणि युरोपियन युनियन बंदास टाकलाय त्याच्यात. डेव्हलपिंग मेंबर आहे इंडिया, चायना, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, अर्जेंटिना, तुर्की, इंडोनेशिया, मेक्सिको, ब्राझील आणि रशिया. हे 10 असे 20 देश आहे. ठीक आहे. जे सध्या 10 डेव्हलप आहे आणि 10 ठीक आहे आणि त्याच्यानंतर 10 ठीक आहे डेव्हलपिंग कंट्री आहे. तर आता 2008 पासून याच्या कॉन्फरन्स सुरू झाल्या. मागच्या काही कॉन्फरन्स जे आहे तर मागच्या काही कॉन्फरन्स 2018ची कॉन्फरन्स कुठं झाली तर 18ची कॉन्फरन्स झाली होती ठीक आहे अर्जेंटिनात. कुठं झाली होती? अर्जेंटिनात. त्याच्यानंतर 2019ची जपानमध्ये झाली ओसाका. 2020ची झाली रियाद, सौदी अरेबिया. यावेळेस कोरोनाचाच टाइम होता तो ऑनलाईन झाली. आणि त्याच्यानंतर 2021ची रोम इटलीला झाली. 2022ची बालीले झाली. 2020ची स्पर्धा परीक्षेच्या पोट्याला कमी आहे. 20ची रियाद, सौदी अरेबिया, 21ची रोम इटली आणि 22ची बाली इंडोनेशिया आणि आता 23ची आहे भारतात. तर भारताने हे होस्ट केली आहे आणि खतरनाक आयोजन आहे याचं. ठीक आहे. आता दिल्लीले झगमगाट करून टाकला आहे.
दिल्लीने असं चेंज करून टाकलाय, ठीक आहे. आणि ते चेंज करून लोकांना दाखवायचं आहे, म्हणजे बाहेरच्या देशातले लोक आम्हीही एवढी मोठी इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेऊ शकतो. आणि हे भारतासाठी खूप एक अचिव्हमेंटची गोष्ट आहे आणि भारताला प्राऊड करण्याची गोष्ट आहे का भारतामध्ये G20ची परिषद होत आहे आणि त्याचं नेतृत्व जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश करत आहे. म्हणून ठीक आहे, G20 शिखर परिषद भारतामध्ये जी आयोजित केली तर त्याचं ठीक आहे अध्यक्षपद यावर्षी आपल्याकडे आहे. ह्या जो तिथं ठीक आहे भारत मंडपम नावाचा ठीक आहे भारत मंडपम नावाचा मंडप बनवला आहे, याच्यामध्ये ती सगळी कॉन्फरन्स चालणार आहे. आणि हे सगळे जगातले लोक तिथं येऊन ठीक आहे शाश्वत विकास आणि या जगामध्ये फायनान्शियल आणि इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी राहिली पाहिजे याच्यावर चर्चा करणार आहे. आणि जे जगात आता वातावरणीय बदल होत आहे, ठीक आहे क्लायमेट चेंज होत आहे, त्याच्यामुळे कोण्या ठिकाणी ठीक आहे पावसाचा अतिरेक, काही ठिकाणी एवढा पाणी का काही ठिकाणी जिथं पाऊस जास्त पडते तिथं पाणीच गायब होऊन राहिला आणि तिथं दुष्काळ पडून राहिला. या परिस्थितीवर काही सोल्युशन काढता येईल का, जगाचं तापमान कसं कमी करता येईल, याच्यावर अनेक विषयावर नवीन टेक्नॉलॉजीवर चर्चा, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर येणाऱ्या भविष्यासाठी कसा करता येईल. आता जग आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चाललं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा भविष्यात ठीक आहे या जगाला कसा होऊ शकतो आणि एखाद्या देशाकडे ही टेक्नॉलॉजी असली तर दुसऱ्या देशाला हस्तांतरित करताना त्याच्याबाबतचं काय तत्व असायला पाहिजे, अशा अनेक विषयावर तिथं चर्चा होणार आहे. म्हणून भारत सध्या या परिषदेचा होस्ट आहे आणि म्हणून ठीक आहे हा संवाद आशादायी स्वास्थ्यपूर्ण झाला पाहिजे आणि भारतातून एक चांगला मेसेज गेला पाहिजे. तर ही पृथ्वी हरित राहिली पाहिजे. एक कुटुंब म्हणून सर्व समावेशक विकासाला चालना देण्यासाठी आणि भविष्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल आणि मानवाले केंद्रस्थानी धरून मानवाचा विकास या तंत्रज्ञानासाठी ठीक आहे या म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून मानवाचा विकास कसा साधता येईल, हेच या G20च्या शिखर परिषदेचं अंतिम ध्येय आहे. आणि त्याच्यासाठी ही शिखर परिषद ठीक आहे आयोजित केली आहे. अशी दरवर्षी आयोजित करते. यावर्षी भारतात त्याचं यजमानपद आहे. म्हणून आपण ठीक आहे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करूया, कारण भारत असा देश आहे का आपण जगाला शिकवतो ठीक आहे वसुदेव कुटुंबकम आणि सोबत शिकवतो अतिथी देवो भव. म्हणून येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं स्वागत, यांनी भारतात यावं ठीक आहे, भारताची मेजवानी घ्यावी, भारतात चांगली सकारात्मक चर्चा घडून आणावी आणि भारताच्या दिल्लीचं घोषणापत्र जगात याचा डंका गाजावा, एवढीच अपेक्षा मी या ठीक आहे व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि या G20 शिखर परिषदेला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.